मोहिनी आली पळा. मोहिनी आम्हाला उत्तर हवेत मॅडम. तुम्ही कुठे गेला होता आणि तुम्ही काय करत होता मॅडम? मॅडम आरकेत अटक झाली तेव्हा तुम्ही त्यांच्या सोबत होता ना? त्यांनीच मारलं ना त्या मुलाला. मॅडम त्या मुलाचं तुमच्यावर प्रेम होतं की नव्हतं? तुम्ही तारखेला काढा घालायला सांगितलं होतं की नव्हतं? मॅडम मॅडम मी असं ऐकलं की तुम्ही आरकी विरुद्ध साक्षी दिली, मग तुम्ही त्यांची सूट घेतात का? आता तुम्ही आरकेला वाचवायचा प्रयत्न करत होता, मग नेमकं आताच काय झालं? उत्तर द्यावे लागेल तसं तुम्हाला आज सोडता येणार नाही मॅडम. अहो तुम्ही तिला शोधायला जाताय का मी जाऊ? तू मी जातो, सांभाळ. सुपरस्टार आरकेला अटक. सहकार्याच्या खुनाचा आरोप. मोहिनी देवकरने दिली साक्ष. अखेर सुपरस्टार आरके पोलिसांच्या ताब्यात. 1 तास, फक्त 1 तास आहे तुमच्याकडे. काय वाटेल ते करा, हवा तितका पैसा फेका, पण 1 तासाच्या आत माझा मुलगा मला घरात हवाय. सॉरी बट इम्पॉसिबल आहे. का? आज शुक्रवार आहे, 4 वाजून गेलेत, कोर्ट बंद. आता कुठलीही ऑर्डर सोमवारीच निघू शकते. कोणीतरी नीट प्लॅन करून अडकवलंय आरके सरांना. किमान 3 रात्र कस्टडी. सुप्रीम कोर्टाचा सगळ्यात मोठा वकील अपॉइंट करा. माझा मुलगा मला घरी हवाय. मॅडम तोही तुम्हाला तेच सांगेल. मला आरके सरांनी अपॉइंट केलंय कारण मला कायदा कळतो, आणि प्रॉब्लेम हा आहे की तो इतरांनाही कळतो, आणि इनफॅक्ट ज्यांना तो कळतो अशाच कोणीतरी हा डाव टाकलाय. या तुम्ही. Hello, आई. Congratulations. The game has begun. वाटलंच होतं मला. काय मिळवलं हे सगळं करून? काय मिळवलं? काय मिळवलं असं विचारा. आरके आणि माझं पॅचअप झाल्याचा आनंद, मोहिनीला डिस्ट्रॉय केल्याचा आनंद, आनंदच आनंद. अरे आउट ऑफ युअर माइंड. तुला कळतंय तू काय केलंयस? आणि त्या मोहिनीला डिस्ट्रॉय करायचं होतं, तर मग माझ्या मुलाला का अडकवलंस या सगळ्या? ते मीडियावाले त्याची इमेज, त्याची रेप्युटेशन याबद्दल काय वाटेल ते बोलतायत. सगळं राईट ऑफ करतायत ते. त्याच्याबद्दल आणि मोहिनीबद्दल इतक्या लो लेवलला जाऊन बोलतायत ते. लो लेवल. मी ना तुम्हाला एक एक्सक्लुझिव्ह फुटेज पाठवते, ते तुम्ही बघा. आणि प्लीज ते बघताना कॉल कट नका करू. बघा आलाय का? अत्यंत उद्धट, विक्षिप्त राघवशी लग्न करशील. हॅलो सासूबाई, आहात ना? का चक्कर वगैरे आली की काय? काय आहे? आय डोंट बिलीव्ह दिस. कळलं आता हे सगळं मी का केलं ते? हे सगळं ना एका इंजेक्शन सारखं आहे. थोडा त्रास झाला, पण मोहिनी नावाचा सिकनेस कायमचा निघून गेलाय. मीच प्रेशराईज केलं होतं मोहिनीला आरकेच्या विरोधात साक्ष देण्यासाठी. नाही, हा प्लॅन जरी माझा असला
तरी प्रॅक्टिकली आर के जेलमध्ये मोहिनीमुळेच गेलाय. सो मला थँक्स म्हणा तुम्ही, नाहीतर ती मुलगी सून होऊन तुमच्या डोक्यावर नाचली असती. पण माझ्या मुलाचं काय? डोंट वरी, 2 दिवसाच्या आत मी त्याला बाहेर काढेन. इट्स माय रिस्पॉन्सिबिलिटी. बाय. थँक्यू दीपा. इतक्या वर्षात मला जे जमलं नाही ना ते तू करून दाखवलंस. जर ओपनली बोलले असते ना मी, तर माझी इंटेन्शन्स तुला कळली असती. आता मी त्याचं लग्न तुझ्याशी लावून देईन, पण राघव तुझ्याशी लग्न करण्याऐवजी आधी जीव देईल आणि मग सगळी स्टेट माझी. आय विल बी द ओनर, नॉट यू, नॉट एनीवन, ओनली मी. राघवशी लग्न करशील? माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे मोहिनी. लग्न करशील? यू आर अंडर अरेस्ट. तुम्हाला ते रामायणातली गोष्ट माहिती आहे? क्रौंच पक्षाचं एक जोडपं असतं. ते एकमेकांच्या प्रेमात नखशिखांत बुडालेले असतानाच एक शिकारी तिकडे येतो, तो बाण मारतो. त्यातला जो मेल पक्षी आहे ना तो तिकडेच मरतो. ते बघून ती फिमेल पक्षी एकदम दुःखी होत, रडायला येतं एकदम. हे सगळं बघून वाल्मिकी ऋषींना त्यांची दया येते. ते काय करतात, त्या शिकाऱ्याला ना शाप देतात. आणि मला बघायचं मला कोण शाप देतंय ते.